नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही मुलांना इंग्रजी वाचायला शिकवण्याची सुरुवात किंवा इंग्रजी वाचायला शिकवण्यासाठीची प्रॅक्टिस घरातूनच कशी करून घेऊ शकता. तर याआधीसुद्धा मी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, रीडिंग ॲक्टिव्हिटी ॲट होम म्हणून. बऱ्याच लोकांनी तो पाहिला असेल. त्याच्याशीच रिलेटेड किंवा अगदी तसाच हा व्हिडिओ आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मुलांना काय शिकवायचं आहे, जे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फोनिक साऊंड. त्यामध्ये स्वर आणि व्यंजन असं डिवायडेशन असतं. तर स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू आणि व्यंजन इतर जे राहिलेले सगळे आहेत ते व्यंजन आहेत. तर हे फोनिक साऊंड कोणते आहेत? तर ए, ॲ, बी, ब, सी, क, डी, ड, ई, ए, एफ, फ, जी, ग, एच, ह, आय, ई. तर हे जे फोनिक साऊंड आहेत झेडपर्यंतचे ते सगळे तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर स्वरांचे 2-2 उच्चार म्हणजेच काय, लॉंग ओवेल साऊंड आणि शॉर्ट ओवेल साऊंड. तर स्वरांचे 2-2 उच्चार असतात, हे आपण या आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर लॉंग आणि शॉर्ट यामध्ये काय फरक आहे? तर लॉंग ओवेल साऊंड म्हणजे काय ते आधी आपण पाहूयात आणि शॉर्ट ओवेल साऊंड म्हणजे काय, यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपण पाहूयात. तर सगळ्यात आधी बघूयात स्वरांचे उच्चार. तर शॉर्ट साऊंड म्हणजे काय, तर जे आपण मुलांना फोनेटिकली शिकवत असतो. जसं की एचा काय साऊंड शिकवला आपण ॲ, ईचा शिकवला ए, आयचा शिकवला ई, ओचा शिकवलेला आहे ऑ आणि यूचा शिकवलेला आहे अ. तर हे जे फोनिक साऊंड आपण मुलांकडून पाठ करून घेत असतो, याच फोनिक साऊंडला शॉर्ट ओवेल साऊंड किंवा स्वरांचे म्हणजे शॉर्ट साऊंड असं म्हणायचं. जसं की एचा फोनिक साऊंड आपण काय शिकवला ॲ, क, ॲट, स, ॲट. ईमध्ये सुद्धा अगदी तेच की ई, ह, ईचा फोनिक साऊंड आपण काय शिकवलेला आहे ए, ह, एन, प, एन. आयचा फोनिक साऊंड शिकवलेला आहे ई म्हणून प, इन, ब, ईट. ओचा फोनिक साऊंड शिकवलेला आहे ऑ, ह, ऑट, प, ऑट. यूचा शिकवलेला आहे अ, स, अन, ग, अम. या पद्धतीने. मग लॉंग साऊंड्स म्हणजे काय, तर जो ओवेल आहे तो ॲज इट इज वाचायचा, म्हणजे जो जसा आहे तसाच वाचायचा. एला एच वाचायचं, ईला ईच वाचायचं, आयला आयच वाचायचं. एक्झाम्पल पाहूयात. ग, एम. आपण एचा साऊंड एच करत आहोत, ग, एम. तसं इथं क, ॲट, ॲट, ॲ म्हणलेला आहे आपण. इथं काय म्हणत आहोत, ग, एम, क, एक, ए. एला आपण एच वाचत आहोत. नंतर आहे ई, ईला आपण ईच वाचत आहोत, ट्री, ट्री. ईला आपण काय वाचलेलं आहे ई. आयला आता आपण आयच वाचणार. जसं की पाय, आईस, पाय, आईस. इथं काय वाचलं प, इन, ई वाचलं आहे शॉर्ट साऊंडमध्ये. पण तेच लॉंग साऊंडमध्ये काय वाचत आहोत आपण आय, आय. नंतर नेक्स्ट ओ, ओला सुद्धा आपण ओच वाचणार आहोत. जसं की इथं काय वाचलेलं आहे शॉर्ट साऊंडमध्ये ऑ, ऑ. पण इथं काय वाचणार आहोत ओ, ब, ओट, क, ओन, ब, ओट, क, ओन. यूला आपण शॉर्ट साऊंडमध्ये अ वाचत आहोत, सन, गम. पण इथं यूज वाचणार आहोत. जसं की यूज, ब्ल्यू, यूज आणि ब्ल्यू. तर या पद्धतीने शॉर्ट ओवेल साऊंड म्हणजे स्वरांचे शॉर्ट उच्चार, दीर्घ आणि ऱ्हस्व असं म्हणलं जातं मराठीत. तर दीर्घ स्वर आणि ऱ्हस्व स्वर हे तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत. त्यानंतर पाहूयात सुरुवातीला येणारी जोडाक्षरं. तर काही जोडाक्षरं अशी असतात जी शब्दांच्या सुरुवातीला येतात. जसं की ब्ल, क्ल, फ्ल, ग्ल, प्ल. यांची सुद्धा तुम्ही मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर यांची प्रॅक्टिस करून घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता, काही वर्ड मुलांना देऊ शकता. जसं की आता जर वर्ड आहे ब्ल, तर ब्लची प्रॅक्टिस तुम्ही कशी करून घ्यायची. ब्ल, ब्ल, ॲक, ब्ल, एड, ब्ल, यू, ब्ल्यू,
ब्लेड, ब्लॅक किंवा ब्लॉक, ब्लॉक, ब्लड, ब्लड, ब्लाइंड, 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 ब्लँकेट, ब्लँकेट, ब्लेंड. यांना इंग्रजीमध्ये बिगिनिंग ब्लेंड्स असं सुद्धा म्हणलं जातं, कारण हे जे जोडाक्षर आहेत ब्ल, क्ल, फ्ल, ग्ल आणि प्ल हे नेहमी शब्दाच्या किंवा वर्डच्या सुरुवातीला येतात. अजून एक्झाम्पल पाहूयात आपण. नेक्स्ट आहे क्ल. क्लचं पाहू शकता तुम्ही. क्ल ऑक, क्ल ॲप, क्ल इप, क्लिप, क्लॅप, क्लॉक, क्ल इन, क्लीन, क्ल एम, क्लेम, क्लेफ, क्लब, क्लिक, क्लास. नेक्स्ट आहे फ्ल. फ्लॉवर, फ्लावर, फ्लाय, फ्लाय, फ्लॅग, फ्लॅग. आणखीन काही शब्द फ्लश, फ्लेम, फ्ल्यूट, फ्लॉप, फ्लॅट, फ्लॅश. तर तुम्ही काय करायचं आहे की हे जे बिगिनिंग ब्लेंड्स आहेत किंवा सुरुवातीला येणारी जोडाक्षरं असं आपण ज्यांना म्हणतो ते आहेत, त्यांना वाचता आलं पाहिजेत. FL त्यांनी फ, ल असं न म्हणता फ्ल, GL, ग आणि ल असं न म्हणता, कारण मुलांना फोनिक साऊंड माहिती आहेत, पण ते जर प्रत्येक साऊंडचा म्हणजे प्रत्येक वर्डचा वेगळा साऊंड करतील, जसं की ग ल, ग ल असं वाचत राहतील, तर त्यांना ते वाचायला अवघड जातं, रीडिंग व्यवस्थित जमत नाही. म्हणून त्यांना हे फक्त जोडून शब्द वाचायला शिकवायचे आहेत. प्ल. एक्झाम्पल पाहूयात आपण सगळ्याच याचे. ग्ल, ग्लॅड, ग्ल, ग्लिटर, ग्ल, ग्लास. अजून काही एक्झाम्पल. ग्ल्यू, ग्लासेस, ग्लोबल, ग्लो, ग्ल्यू. त्यानंतर प्लसशी रिलेटेड प्लॉट, प्लम, प्लग, प्लॅनेट, प्लेट, प्लेन. तर इथं काही हे जे अक्षर आहेत ते मी वेगळ्या कलरनी लिहिलेले आहेत आणि त्यांना अंडरलाईनसुद्धा केलेले आहेत, जेणेकरून मुलांच्या लक्षात यायला मदत होईल. नेक्स्ट स्लीप, स्लीप, स्लॅब, स्लिम, स्लाइड, स्लॅम. विथ पिक्चरसुद्धा तुम्ही दाखवलं तर आणखीन मुलांच्या लक्षात यायला मदत होते. तर हे होती तिसरी स्टेप. आता नंतर नेक्स्ट पाहूयात. आता काही असे वर्ड की ज्यांचं उच्चारण करणं मुलांना अवघड जातं, यांना ट्रिकी वर्डसुद्धा म्हणतात, जसं की ब्र, क्र, ड्र, फ्र, ग्र, प्र. आता यामध्ये सुद्धा पुन्हा हेच की मुलांना इंडिव्हिज्युअल साऊंड म्हणायला सांगायचा नाही आहे, जसं की ब, र, क, र, ड, र या पद्धतीने शिकवायचं नाही, तर हे जोडाक्षर म्हणून मुलांना शिकवायचं आहे, जसं की ब्र, क्र, ड्र. आणि यांचे काही एक्झाम्पलसुद्धा मुलांना सोबतच शिकवायचे आहेत, ज्याचा उपयोग मुलांच्या लक्षात राहण्यासाठी होईल. जसं की ब्र. ब्र पासून बनणारे शब्द मुलांना सांगायचे. ब्र आय, ब्राईड, ब्र आउन, ब्राउन, ब्र एन, ब्रेन, ब्र अश, ब्रश, ब्र आंच, ब्रांच. नेक्स्ट आहे फ्र. फ्र ऑग, फ्रॉग, फ्र ऊट, फ्रूट, फ्र एंड, फ्रेंड, फ्र ई, फ्री. फ्र आउन, फ्राउन, फ्र एम, फ्रेम. नेक्स्ट आहे ड्र. ड्र ऑ, ड्रॉ. या पद्धतीनेच मुलांना तुम्ही रीडिंग शिकवायचं आहे. ड्र इन, ड्रीम, ड्र ओन, ड्रोन, ड्र इल, ड्रिल, ड्र ऑफ, ड्रॉप, ड्रिंक, ड्र इंक, ड्रिंक. क्र, क्रॅब, क्र, क्रश, क्र, क्रीप, क्र, क्रॉप, क्र, क्रो, क्र, क्रेन. ग्र, ग्रे, ग्र, ग्रो, ग्र, ग्रील, ग्र, ग्रास, ग्र, ग्रेप्स. प्र, प्र, प्राइज, प्र, प्रिंट, प्र, प्रे, प्र, प्रेस, प्र, प्रिन्स. ट्र, ट्र, ट्रीप, ट्र, ट्रेन, ट्र, ट्रिक, ट्र, ट्रिप, ट्र, ट्री. तर या पद्धतीने हे काही जे ट्रिकी वर्ड्स
किंवा अवघड उच्चार असलेले शब्द आहेत ते तुम्ही मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने तुम्ही मुलांकडून प्रॅक्टिस करून घेऊ शकता. नेक्स्ट आहे साईट वर्ड्स. तर साईट वर्ड्स म्हणजे काय, तर असे वर्ड्स ज्याचे चित्र जे समजवताना तुम्ही मुलांना त्याचे चित्र दाखवू शकत नाही किंवा त्याची डेफिनेशन सांगू शकत नाही. जसं की आता तुम्हाला समजा मुलांना ॲपल ही कन्सेप्ट समजवायची आहे, तर तुम्ही मुलांना ॲपलचं चित्र दाखवू शकता किंवा रिअल ॲपल दाखवू शकता आणि सांगू शकता की याला ॲपल म्हणतात. पण साईट वर्ड्स म्हणजे असे वर्ड्स असतात की ज्याचं चित्रही तुम्ही दाखवू शकत नाही किंवा ज्याला डिफाईन म्हणजे ज्याची व्याख्याही करता येत नाही. तर मग असे कोणते साईट वर्ड्स आहेत, तर हे काही साईट वर्ड जे आय, ॲम, टू, डू, माय, दिस, माय, ही, इज, बी, or, you, at, no, are, an, have, if, was, they, up, and, in, go, me, by. तर या पद्धतीचे हे फक्त काही लिमिटेड साईट वर्ड्स मी घेतलेले आहेत. या पद्धतीचे खूप सारे साईट वर्ड्स असतात जे तुम्हाला मुलांकडून पाठच करून घ्यावे लागतात. तर मुलं ते साईट वर्ड्स डायरेक्टली वाचू शकतात. कारण तुम्ही मुलांना प्रत्येक वेळी आणि यांना फोनेटिकली वाचलं जात नाही साईट वर्ड्सला. हे साईट वर्ड्सचं सगळ्यात मेन असतं की साईट वर्ड्स तुम्ही फोनेटिकली रीड करू शकत नाही. जसं की आता टी आणि ओ हा साईट वर्ड तुम्हाला वाचायचा असेल, तुम्ही जर याला फोनेटिकली रीड करायला शिकवत असाल ट अ, तर या पद्धतीने हे शब्द एकदम चुकीचे वाचले जातात. म्हणून हे मुलांकडून पाठ करून घेणंच गरजेचं असतं आणि तुम्ही हे मुलांकडून पाठच करून घ्यायचे आहेत. खूप सारी साईट वर्डची लिस्ट तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळून जाईल, तर ती तुम्ही काढायची आहे, मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत. 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी असे खूप सारे साईट वर्ड्स अवेलेबल होतात. तर ते साईट वर्ड्ससुद्धा तुम्ही मुलांकडून करून घ्यायचे आहेत. नेक्स्ट आहे डबल लेटर. आता डबल लेटर्स आहेत इथं काही आणि यांचे साऊंड म्हणजे हे यांना काय वाचायचं हे तुम्ही मुलांना शिकवायचं आहे. आणि नेक्स्ट आहे लेटर कॉम्बिनेशन, जसं की स्क, स्म, स्न, स्प, स्क, स्ट, स्व. तर या दोघांचं रीडिंग कसं करायचं मुलांना हे तुम्ही कसं शिकवू शकता ते आपण पाहूयात. तर आहे इथं लेटर कॉम्बिनेशन्स किंवा 2 लेटर कॉम्बिनेशन केल्यानंतर त्यांना रीड कसं करायचं. स्क, स्कॅम, स्क, स्किप, स्म, स्मेल, स्न, स्नॅप, स्ट, स्टेप, स्व, स्वॅप. या पद्धतीने याच्याशी रिलेटेड तुम्ही आणखीन खूप सारे शब्द मुलांना देऊ शकता. इथं मी एक्झाम्पल म्हणून एक शब्द घेतलेले आहेत. आता डबल कॉन्सोनंट म्हणजे जे डबल कॉन्सोनंट आलेले आहेत त्यांचं रीडिंग कसं शिकवायचं आहे. ग्ल, ग्लास, स. त्यांचा साऊंड तुम्ही मुलांना सांगायचा आहे. स. रूफ, ऊफ. याचा साऊंड काय होतोय. ऊ. स्ट्रॉंगली, ली, ली. LYचा साऊंड होतो ली. डबल एल असेल तर ल वाचणार आहोत आपण. कॉल. ई. डबल ई असेल तर त्याचा साऊंड होतो ई. सीड, सीड. दीर्घ साऊंड करायचा आहे तर इथं सीड. तर या पद्धतीने हे दोन्हीही स्टेप तुम्ही फॉलो करायचे आहेत की डबल लेटर्स आणि लेटर कॉम्बिनेशन हे सुद्धा तुम्ही मुलांना शिकवायचं आहे. त्यानंतर इंग्रजी भाषेत नसलेले शब्द च, श, फ, व आणि थ किंवा द. तर यासाठी यांना आपण डायग्राफ म्हणून पण शिकतो इंग्रजी भाषेमध्ये. पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डायग्राफ म्हणून मुलांना शिकवायला नसेल तर तुम्ही यांना डायग्राफ का, तर डायग्राफ यांना का म्हणतात कारण हे 2 वेगवेगळे कॉन्सोनंट एकत्र येऊन एक तिसराच साऊंड तयार करतात. जसं की सीचा साऊंड होतो क आणि हचा साऊंड होतो ह. आता यांना जर आपण फोनेटिकली रीड करायला गेलं तर आपण काय रीड करेल यांना च आणि ह, च सॉरी क आणि ह, क ह, क ह. पण ज्यावेळी क, च, सी आणि एच एकत्र येतात त्यावेळी ते च नावाचा वेगळाच नवीन साऊंड तयार करतात. म्हणून यांना डायग्राफ्स असं म्हणतात. डाय म्हणजे 2 आणि ग्राफ म्हणजे 2 शब्द एकत्र येणे. च, श, फ. तर यांच्याशी रिलेटेड काही वर्ड्स पाहूयात आपण. तर हे आहेत डायग्राफ. च, चेअर. याला वाचणार आहोत आपण च, चेअर. श, शिप. PH, फ, फोन. WH, व, वॉट. TH,
याचा 2 साऊंड होतात, एक थ आणि एक द. तर इथं द दॅट आणि थ साऊंड होतो त्यावेळी थिंक, थ थिंक. या पद्धतीने डायग्राफ्स मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत. नेक्स्ट आहेत स्वरांच्या जोड्या. तर ज्यावेळी 2 स्वर किंवा 2 ओवेल्स एकत्र येतात त्यावेळी आपण त्यांना कसं वाचणार आहोत ते तुम्ही मुलांना शिकवायचं आहे. जसं की ई ए एकत्र आला तर त्याचा साऊंड ई करणार आहोत, ई ई एकत्र आला तर ई, ए आयला ए वाचणार आहोत, ओ एला ओ वाचणार आहोत, ओ यूला आऊ वाचणार आहोत, ओ डब्ल्यूला ओ आऊ वाचणार आहोत, ओ आयला आय ऑय आणि ऑय आणि ऑय, ओ वायला सुद्धा वॉय वाचणार आहोत. काही वर्ड्स पाहूया. तर इथे बघू शकता ए आय हे दोन्ही ओवेल आहेत. ए सुद्धा ओवेल आहे आणि आय सुद्धा ओवेल आहे. तर याला आपण काय वाचत आहोत? ए ए ब्रेन एन ए ब्र एन ब्र एन. ई ए हे दोन्ही ओवेल आहे त्यांना आपण काय वाचत आहोत? ई रीड रीड. ई ई याला सुद्धा ई वाचणार आहोत. मीट ओ ए सोप सोप. ओ ई ओ टो टोय. यू ई यू ड्यू ड्यू. आय ई आय लाय लाय. ए वाय ए डे डे. आणि राहिलेल्या ओवेल्सचा पेर ओ यू औ हाऊ हाऊस हाऊस. ओ डब्ल्यू आव काव काव. ओ आय ऑय ऑय कॉइन कॉइन. ओ वाय ऑय बॉय बॉय. या पद्धतीने स्वरांच्या जोड्या किंवा ओवेल पेअर्स वाचायच्या आहेत आपल्याला, या मुलांना शिकवायच्या आहेत. त्यानंतर लास्ट आहे आरमुळे स्वरांचे बदललेले उच्चार किंवा आर कंट्रोल ओवेल असं सुद्धा आपण यांना म्हणतो. तर काय की यामध्ये काय होतं की हे जे स्वर आहेत ए ओ आय ई आर यू, तर हे सगळे स्वर जे आहेत ते आय सोबत आल्यामुळे त्यांचे साऊंड चेंज होतात. जसं की एचा साऊंड काय आहे ॲ, पण आर सोबत आल्यामुळे त्याचा साऊंड होतो आर. ओचा साऊंड आहे ऑ, पण आर सोबत आल्यामुळे तो ऑर. आयचा साऊंड आहे ई, पण आर सोबत लागल्यामुळे त्याचा साऊंड होतो अर. ईचा साऊंड आहे ए, पण आर सोबत आल्यामुळे त्याचा साऊंड होतो अर. आणि यूचा साऊंड आहे अ, आर सोबत आल्यामुळे त्याचा साऊंड होतो अर. तर याचे सुद्धा काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात. इथे आपण पाहू शकतो ए आर याचा साऊंड आपण म्हणलं आर. एचा फक्त एचा साऊंड आपण पाहिलं तर ॲ आणि आरचा साऊंड पाहिलं तर र, पण हे एकत्र आल्यामुळे यांचा साऊंड चेंज होतो म्हणून क आर कार. याचा साऊंड होतो ओ आर आल्यानंतर ऑर हॉर्न हॉर्न. यू आर आल्यानंतर टर्न अर्न टर्न. आय आरचा सुद्धा अर होतो फेअर फेअर. ई आरचा सुद्धा अर साऊंड होतो जम जम. आणखीन काही एक्झाम्पल पाहूयात आपण. आर साऊंड कसा तयार होतो पार्क फ आर मार्केट मग आर्केट. या पद्धतीने ए आरचा साऊंड हा आर होतो. ऑर ओ आरचा साऊंड हा ऑर होतो फ ऑर न ऑर्मल श ऑर ह ऑन. आणि आय आर ई आर आणि यू आर या तिघांचाही साऊंड हा अर होतो. जसं की स अर फ ब अर्ड डर्ट ह अर जर्न हर. यू आरचा पाहूयात फर हर्ट टर्न नर्स. तर या पद्धतीने आर ओवेल सोबत आल्यामुळे ओवेलचा साऊंड चेंज होतो, त्याला म्हटलं जातं आर कंट्रोल ओवेल्स किंवा आरमुळे बदललेले स्वरांचे उच्चार. तर हा होता आजचा व्हिडिओ की मुलांना तुम्ही घरी बसल्या बसल्या किंवा घरीच इंग्लिश वाचनाची प्रॅक्टिस कशी करून घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला या बेसिक गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.